ऐका ना, स्वामी प्रकट दिनाच्यासाठी तुम्ही काय बनवलं नैवेद्याला? मी बनवली आहे बेसनाची बर्फी. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे का? तर इथे मी 2 वाट्या साखर घेतलं आहे, 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि याचा छान पाक बनवून घेतला. अगदी 1 तारी पाक बनवून छानपैकी तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये केशर आणि वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि मस्त असा पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथे बघाल तुम्ही रंग पण छान आला आहे आपल्या पाकाला, कारण की ह्या रंगाची गरजच आहे आपल्याला. मिठाई म्हणजे मग जशी आपण बाहेरनं मिठाई आणतो तशी मिठाई तयार होते. तुम्ही आता बघितलं 1 तार सुटली. 1 तार सुटल्यानंतर जवळजवळ घड्याळ लावून 1 मिनटं अजून तो फास्ट गॅसवर व्यवस्थित पाक बनवून घ्यायचा. आता इथे मी जाड बुडाच्या कढईमध्ये आधी तूप घालून घेतलं 1 वाटी आणि त्यामध्ये जवळजवळ 3 वाट्या बेसन. तर 1-1 वाटी करत आपण बेसन घालायचं आहे. गॅस लावायचा नाही आहे. पूर्णपणे आपण सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आणि नंतरच गॅस लावायचा आहे. तर आधी ही प्रक्रिया आपण पूर्ण करून घ्यायची व्यवस्थित. मला म्हणजे स्पॅच्युलाने व्यवस्थित होत नव्हतं म्हणून आम्ही विस्क करून घेतलं आणि खूप छान असं त्याचं एक मस्त हे तयार झालं बॅटर. तर तुम्ही बघू शकाल. आता गॅस लावून मी हे सर्व परतून घेते. याचा छान खमंग वास येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपण छान परतून घ्यायचं आहे. तर मस्त असा बघा रंग आला आहे. आता त्याच्यात मी 400 ग्रॅम खवा घालून घेते. तुम्हाला जर पूर्ण रेसिपी बघायची असेल तर आपला मोठा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याच्यात व्यवस्थित सगळं प्रमाण आणि छान तुम्हाला तो व्हिडिओ कळेल. तर तुम्ही हा जस्ट मी तुम्हाला एक छोटासा आपल्याला एक शॉर्ट्स करून दाखवले आहेत, पण मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी इत्तंभूत माहिती अगदी मेजरमेंट सकट मिळेल. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पण तुम्ही बघा. इथे मी 400 ग्रॅम जवळजवळ खवा घालून घेतला आहे आणि आता तो परतून घेणार आहे. बघा तुम्ही इथे बॅटर मस्त घट्ट झालेला आहे. आता याच्यावर तुम्ही भाळून जाऊ नका, कारण आता आपण घातलं आहे पाक. तो पाक घातल्यानंतर पुन्हा हे बॅटर सगळं सैल होऊन जातं, पण काळजी करायचं कारण नाही आहे. ते पुन्हा व्यवस्थित घट्ट होतं. ते कसं ते मी दाखवते पुढे. आता याच्यात मी पिस्त्याचे काप घालून घेतले आणि इथे मी आपलं डेसिकेटेड खोबरं घातलं. हे सगळं प्रमाण तुम्हाला मी मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. इथे आता मी तूप लावलेल्या थाळीमध्ये मोठा थाळा घेतला आहे. त्याच्यामध्ये हे थापून घेतलं. जवळजवळ 2-2.5 किलो या वड्या पडलेल्या आहेत. ह्या पहा, याच्यावर मी पुन्हा पिस्ता लावून घेतला आहे. जर चांदीचा वरखा असेल तर तो लावून घ्यायचा, म्हणजे अगदी रिच वाटते आपली बर्फी. आता इथे आपली ही छान बर्फी तयार झालेली आहे. ही मी सकाळी उठून देवाला नैवेद्यासाठी घेऊन जाणार आहे अलिबागला. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत बाबा.